शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेला हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। बोरिवलीतील रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम, या मराठी भाषा प्रमाणपत्राच्या कार्यक्रमात जे सुरू आहे त्यानं मात्र या कार्यक्रमाच्या उद्देशावर शंका उपस्थित केली जाते। कारण या कार्यक्रमात सुरुवातीलाच भोजपुरी गाण्यावर महिलांनी नृत्य सादर केलं, त्यामुळे मराठी भाषा प्रशिक्षणात भोजपुरीच्या गाण्याच्या तडक्यानं चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य करण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला। शिवसेनेच्या मराठी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमातील भोजपुरी गाण्यावरून किशोरी पेडणेकर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। प्रकाश सुर्वे यांना बाळासाहेबांच्या नावानं दुकान चालवायचं अशी टीका पेडणेकरांनी केली आहे। तर सुर्वेंकडून काय अपेक्षा करणार अशा शब्दात आमदार अंबादास दानवे यांनी सुर्वे यांच्यावर निशाणा साधलाय। प्रकाश सुर्वेंवर किती बोलावं, कुठल्या कुठल्या प्रकरणात ते कसे कसे उघडे होत चाललेत। भर स्टेजवर चुम्मा चुम्मी करणारे आमदार हे म्हणायला, मी तर नव्हती त्या स्टेजवर, पण आलेले व्हिज्युअल बघून वाटतं काय म्हणावं यांच्या अकलीचं। प्रजा फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये कुठेही ते मागच्या पण नंबरात नाही। आणि असं जर बाळासाहेबांचे फोटो ठेवून भोजपुरी गाणं खराब नाही, भोजपुरी गाण्याला पण एक बाज आहे, पण भोजपुरी गाणं कधी लावलं पाहिजे, कुठे लावलं पाहिजे, त्याचा काळ आणि वेळ आहे। हे असं गणपती म्हणजे जो भोजपुरीवाला आहे, यूपी बिहारवाले ते पण गणपती आणत असतील तर असा धांगडधिंगाणा ते घालणार नाहीत, कारण ते भाविक आहेत। सुर्वेंकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? दहीसरमध्ये किसिंग ब्रिज अजून पण आहे चांगला, व्यवस्थित रिक्षाला नेऊन सोडतो तिथे दहीसरमध्ये। मग तुम्ही त्या प्रकाश सुर्वेंकडून काय अपेक्षा करणार? मराठी नीतिमत्ता याच्याविषयी काय अपेक्षा आहे? एकीकडे सरकार रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करत असताना सत्ताधारी आमदारांच्या या भोजपुरी प्रेमामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसतंय। त्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात मराठीचा जय जयकार झाला पाहिजे असं म्हणत आयोजकांचे कान टोचल्याचं दिसतंय। आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत। त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे। परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे, अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा। महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा यावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। मात्र मराठी आमदार जर मराठी कार्यक्रमात भोजपुरी गाणी नृत्यांचे कार्यक्रम घेत असतील तर मराठी भाषा कशी रुजेल हा सवाल आहे। त्यामुळे सरकारनं रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवतानाच सरकारनं आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही त्यासाठी पूरक कार्यक्रमांच्या सूचना देण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।